2013 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला होता लिली थॉमस या केसमध्ये आणि लोकप्रहरी या केसमध्ये, त्याच्यामध्ये स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयाने कायदा प्रस्थापित केलेला आहे की जे आमदार किंवा खासदार गुन्हेगारीमध्ये समाविष्ट असतील, सहभागी असतील आणि त्यांना जर न्यायालयाने 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा दिली तर ते आमदार किंवा खासदार म्हणून वावरण्यासाठी अपात्र आहेत, ते डिस्क्वालिफाय ठरतात. त्यामुळे माणिकराव कोकाटे हे न्यायालयाने 2 वर्षाची शिक्षा सुनावली त्याच दिवशी अपात्र जाहीर झालेले आहेत. त्यांना विधिमंडळाच्या सचिवांनी अपात्र जाहीर का केलं नाही, विधिमंडळाचे अध्यक्ष त्यांना अपात्र म्हणून का जाहीर करत नाहीत, हा प्रश्न संबंधित आहे कायदेशीरतेशी. आणि माझं असं स्पष्ट मत आहे की विधिमंडळाचे सचिव असतील किंवा विधानसभेचे अध्यक्ष असतील, हे सगळेजण सर्वोच्च न्यायालयाचा अपमान करीत आहेत. आता आज जो निकाल उच्च न्यायालयामध्ये झालेला आहे, ज्याच्यामध्ये उच्च न्यायालयाने आरोग्याच्या कारणावरून माणिकराव कोकाटे यांना 1 लाख रुपयाच्या डिपॉझिटवर जामीन मंजूर केलेला आहे. आरोग्याचं कारण हे तयार करण्यात आलेलं आहे, मॅन्युफॅक्चर्ड रिझन आहे, ते खोटं असण्याची शक्यता जास्त आहे असा सामान्य माणसांचा सगळ्यांचाच कयास आहे. आणि मला सुद्धा तसं वाटते की वैद्यकीय सेवा सुविधांचा गैरवापर करून खोट्या कागदपत्रांच्या आधारे नेहमीच राजकीय लोक हे जेव्हा अटक होणार असते तेव्हा ते आजारी पडत असतात, ऐच्छिक पद्धतीने दवाखान्यामध्ये भरती होत असतात आणि काही डॉक्टर लोक त्यांना मदत करत असतात. तर न्यायालयाची दिशाभूल करून का असे ना अशा प्रकारचे आदेश मिळाले पाहिजे आणि आपल्याला अटकेपासून संरक्षण मिळालं पाहिजे असा प्रयत्न ते करतात. माणिकराव कोकाटेंना अटकेपासून संरक्षण मिळालेलं आहे, त्यामुळे त्यांना अटक होणार नाही. परंतु मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेवर स्थगिती दिलेली नाही. शिक्षेवर स्थगिती दिलेली नसल्यामुळे माणिकराव कोकाटे हे आमदार म्हणून राहण्यास अपात्र आहेत आणि मंत्रिपदाचा त्यांनी राजीनामा दिलेलाच आहे. ते मंत्री होऊ शकत नाही, ते आमदार होऊ शकत नाही आणि त्यामुळे माणिकराव कोकाटे हे आता आमदार नाहीत. कायद्याच्या दृष्टिकोनातून हे अत्यंत स्पष्ट आहे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.